शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 18 एप्रिल 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तात्या नमस्ते. नमस्कार. सांगा आजचे बाजारभाव. कोथिंबीर कशी होती? कोथमीर 1000 ते 1500 रुपये. मेथी मेथी 700 ते 2000. शापू शापू 1000 ते 1500. पालक पालक तर आज आवकच नाही, पण 8-10 रुपये आहे. आणि तांदूळचा तांदूळचं 10-12. बर. अजून काय भाज्यात? मुळा कसा आहे? मुळा तर आवक कमी आहे, पण 5 ते 8 रुपये. बरं बरं, चालेल, धन्यवाद. पुणेरी 20. हां, पुणेरी 30 ते 40. पुणेरी 20 आणि गावरान 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, पुणेरी गावारीची आवक जास्त आपल्याला प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर काकडी बघू शकता. काकडी ही 100 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर भेंडीची सुद्धा आवक बघू शकता. भेंडीचे दरसुद्धा उतरलेले थोडेसे आपल्याला पाहायला मिळतात. भेंडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. शिमला 40-45 रुपये. चांगला माल हा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर घोसावळ्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घोसावळा हा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये टोमॅटो 200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर शेवगा शेंगची सुद्धा आवक आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. शेवगा शेंग ही 10 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हिरवी मिरचीच्या आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हिरवी मिरची कशी आहे? 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता. दोडका हा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये लिंबाची आवक बघू शकता. लिंबू हे 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा बारीक क्वालिटीमध्ये माल हा 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे, तर चांगला माल हा 130 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आलं बघू शकता. आलं 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची आवक सुद्धा बघू शकता. मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला आल्याची आज पाहायला मिळते. त्याचबरोबर लसूण बघू शकता. लसूण वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 70 पासून ते या ठिकाणी 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 120 आणि 130 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. त्याचबरोबर पाकळी लसूण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, हापूस आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हापूस आंबा हा 220 ते 230 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये हापूस आंबा बघू शकता 220 पासून ते 230 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता. काकडी ही 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 70-75 रुपयांना सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, द्राक्षाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे द्राक्ष आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्ष बघू शकता 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे, म्हणजे 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. 10 किलोचं कॅरेट हे 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर खरबुजाची सुद्धा आवक बघू शकता. खरबूज हे 10 पासून ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगला माल हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे
8 पासून ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कलिंगड आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कलिंगडाची आवक बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लालबाग आंबा बघू शकता. या क्वालिटीमध्ये हा 220 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लालबाग आंबा 220 रुपये किलो याप्रमाणे. फ्लावर बघू शकता. फ्लावर या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 150 पासून ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 150 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो त्याचबरोबर कोबी बघू शकता. कोबीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोबी हा 100 रुपयांना बॅग याप्रमाणे, 100 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काही ठिकाणी टोमॅटोचे दर हे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात आणि मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरले जातात. मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 300 ते 350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 300 ते 350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 100 रुपयांना सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 50 ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काळी मिरची अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्रेश माल हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कैरी ही 30 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता 230 पासून ते 250 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला आंबा या ठिकाणी पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता तुम्ही. रत्नागिरी हापूस हा 230 पासून ते 250 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. वाटाणा हा गोल्डन वाटाणा हा 80 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. बीन्सचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बीन्स हा 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 80 रुपये किलो याप्रमाणे. शेतकऱ्याला परवडा नाही, काय करायचं. गवारीचा भाव कमी झालं 40 रुपये भाव, काकडी एकाना 10 रुपयांनी. सगळी आवक जास्त वाढल्यामुळे मंदी होऊन बसली सगळी. अवघड आहे. काय परिस्थिती, काय केलं पाहिजे मला सांगा ना आता. बरोबर. आता तुमच्याकडे काय काय माल आहे? आमच्याकडे गवार आहे, शिमला आहे, तुम्हाला सांगतो भेंडी आहे, काकडी आहे. सगळी बेकारी झाली. काय करता, विकणार आहो माल. हा मालाची आवक वाढल्यामुळे का? मालाची आवक वाढल्यामुळे मालाची आवक वाढल्यामुळे असा परिणाम झालेला आहे. शाळा बंद, डबे वगैरे कमी झाले लोकांचे. त्याच्यामुळे सगळ्या सुट्ट्या बिट्ट्या असल्यामुळे माल विकाना ना. अवघड झाले गणित. त्याचबरोबर मित्रांनो वांग्याची आवक बघू शकता. या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता. पुदिना हा 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा जुना आग्रा बटाटा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता. राजमा हा 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. काळ्या घेवड्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काळा घेवडा हा 60 रुपये किलो याप्रमाणे. बाबा काय म्हणताय तुमचं? आज कोणत्याच मालाला बाजार नाही. शेतकऱ्याची यथा कोणीच जाणून घ्यायना. आजची परिस्थिती अशी झालेली, युद्ध झालं, ही झालं, सगळ्याचं बाजार वाढलं, पण शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही. कांद्याची मोकळी पिशवी पहिली 10 रुपयाला मिळायची, आता 30 रुपयाला झाली. पण कांदा 10 रुपयाला 8 रुपये 7 रुपयेवाला.
म्हणजे ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे. कोणत्याच मालाला बाजारभाव नाही आणि ह्याच्यामुळे शेतकरी फार डुबत चाललाय, कर्जबाजारी होत चाललाय. ह्याला कोणी सरकार बी लक्ष द्यायना आणि कुणीच नाही. बाहेर जाणारा माल कोणचाच जायना, कांदा जायना, मिरची जायना, टोमॅटो कोणचाच माल बाहेर जात नाही. तो बी एक सगळा म्हणजे शेतकऱ्यांना ही झाल्यागत झालेली आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला बाजार वाढवा, निर्याती कशी जास्तीत जास्त होईल ह्याचा बी सरकारने विचार करावा. सध्या तुमच्या शेतात काय माल आहे? आता सध्याला काय नाही, काय सध्या पाणी कमी पडल्यामुळे शेत पिकं बी जळून जायला लागलेत. त्याच्यामुळं सध्या पिकं बी आता म्हणजे जगत्यात का नाही ह्याची अवस्था बेकार झालेली आहे. पण काय होतं रानात आत्ता? काय होतं? आता कांदा आहे, कांदा काढणी परवडला. बर, कांद्याची काढण्याला मजूर बी मिळाला आणि परवडाना बी काढायला. कांद्याला काय दर आहे आज? आता कांद्याला दर 7 रुपये 8 रुपये आणि काढणी 15,000 ते 16,000 रुपये एकर म्हण. बरोबर, चालेल, धन्यवाद. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजरची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. 15 पासून ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भुईमुग शेंग ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंग ही 65 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते.